स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। उपेक्षित दिव्यांग वृद्ध निराधारांचा निवडणुकीत जाहीरनाम्यात उल्लेख न करणारे लोकप्रतिनिधी प्रशासनास जागे करण्यासाठी दिव्यांग जागतिक दिन 3 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आक्रोश मोर्चात संताप व्यक्त करण्यासाठी सहभागी व्हा। चंपतराव डाकोरे पाटील, स्वराज्य वार्तासाठी राम राठोड। दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापकाध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलीकर। दिव्यांग वृद्ध निराधारांच्या हक्कासाठी शासन प्रशासनाला 50 निवेदनं देऊन अनेक वेळा मोर्चे आंदोलन धरणे करून सुद्धा शासन प्रशासन हा दिव्यांग वृद्ध निराधारांची दखल घेतली नसल्यामुळे उद्या 3 डिसेंबर 2024 रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे। दिव्यांगाच्या जागतिक दिनानिमित्त दिव्यांगाचा फार मोठा उत्सव साजरा करावा, जागतिक दिन साजरा करावा असा शासनाचा निर्णय आहे। पण शासनाचा उत्सव साजरा करताना आम्हा दिव्यांग बांधवांना जर 2016चा कायदा करून जर हक्क मिळत नसेल किंवा दिव्यांग बांधवांना कोणती योजना जर मिळत नसेल तर आमचा हा दिव्यांग बांधव 3 डिसेंबर 2024 रोजी हा जागतिक दिन काळा दिवस म्हणून साजरा करणार आणि त्या दिवशी आक्रोश मोर्चा काढण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी या दिव्यांगाची कल्पना त्यांना जाणीव असल्यामुळं या दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळावा म्हणून त्यांनी 7 वेळा संबंधित अधिकारी आणि दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि प्रत्येक बैठकीमध्ये आदेश देऊन सुद्धा एकाही प्रश्नाची आमची सोडवणूक झाली नाही। 7 वेळा जर जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिल्यानंतर दिव्यांगाचा एकही प्रश्न जर सुटत नसेल तर मग आम्ही दिव्यांगांना एकत्र न्याय हक्क द्या, नसेल तर सोयीच्या मरणाची परवानगी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित केलेलं होतं। तर त्या 10 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी साहेबांनी आमची समजूत घातली आणि 13 सप्टेंबर रोजी सर्व संबंधित अधिकारी संघटनेच्या सोबत सुनावणी घेऊन आज 13 सप्टेंबर पासून तर आज नोव्हेंबर संपत आलेला आहे तर आमच्या दिव्यांगाचा एकाही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही, त्याची आठवण व्हावी आणि या शासन प्रशासनाला त्यांची दखल घेण्यात यावी म्हणून आम्ही 3 डिसेंबर हा जागतिक दिन काळा दिवस म्हणून साजरा करण्यासाठी आणि दिव्यांगासाठी आमचा आक्रोश मोर्चा काढून या लोकशाही प्रशासनाला आणि शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी या आक्रोश मोर्चामध्ये आम्ही काढणार आहेत म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी निवेदन देऊन शासन प्रशासनाला जागा करण्याचं काम 3 डिसेंबर 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकर्ती संघर्ष समिती राहुल साळवे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। जय हिंद। किती मिनिटं झाले? बंद करा। बंद केले का? नमस्कार। दिव्यांग वृद्ध निराधार शेतकरी, शेतमजूर, गायरान पट्टेधारक आणि उपेक्षित समाज आणि सर्व सुज्ञ मतदार या काल झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनी उत्साहाने आपण आपला अधिकार बजावल्याबद्दल सर्वप्रथम दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मी चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय। या लोकशाहीमध्ये आपल्याला दिलेला अधिकार लोकशाही बळकट करण्यासाठी, देश हितासाठी, राज्य हितासाठी आपण आपले अमूल्य मते देऊन आपला प्रतिनिधी निवडलेला आहे। पण तो निवडलेला प्रतिनिधी हा उपेक्षित समाजासाठी, दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधार शेतकरी, गायरान पट्टेधारक, शेतमजूर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचे प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून त्यांना न्याय मिळावा म्हणून या लोकशाहीच्या प्रणालीप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडतोय। पण आतापर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा आज उपेक्षित समाज उपेक्षितच आहे। त्या उपेक्षित समाजासाठी म्हणावे तसे लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत।
म्हणून आपल्या दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधाराला कुठे न्याय मिळत नाही आणि दिव्यांग वृद्ध निराधार आणि उपेक्षित समाजाला न्याय मिळावं म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना स्थापन केली आणि अनेक संघटना स्थापन करून आपापल्या परीने या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी वारंवार आंदोलनं करून शासन प्रशासनाचे लक्ष आपण वेधत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी आम्ही दिव्यांगाचे कैवारी म्हणून मताचे ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस मताची मागणी करीत असताना उपेक्षिताचे समाजाचे आम्ही कैवारी म्हणतात, पण निवडून आल्यानंतर 5 वर्षे आपल्याकडे ढुकून पाहत नाहीत, ही खेदाची बाब आहे। आता दिव्यांगाचा 3 डिसेंबर रोजी दिव्यांगाचा जागतिक दिन आहे। दिव्यांगाचा हा जागतिक दिन आम्ही दिव्यांगाने काय म्हणून साजरा करायचा? ज्या दिव्यांग बांधवासाठी 2016ला कायदा करून दिव्यांग बांधवांना तर आतापर्यंत अनेक कायदे झाले, पण 2016च्या कायद्याची सुद्धा अद्याप कुठं अंमलबजावणी झालेली नाही। अनेक दिव्यांगांना त्या सवलतीपासून हक्कापासून वंचित राहावे लागत आहेत। एवढंच नाही मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दिव्यांगाचा प्रश्न एकाही उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला नाही, हे खेदाची बाब आहे। म्हणून आपल्याला 3 डिसेंबर हा जागतिक दिनी आपल्याला मोर्चा काढून या शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण या आक्रोश मोर्चा 3 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे। तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनो जागे व्हा, उठा आणि संघटित व्हा आणि या संघर्षासाठी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मी आपल्या दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीनं सर्व तमाम नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग वृद्ध निराधारांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।